श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 6 जानेवारी 2026 वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारिका संकष्ट चतुर्थी। काही दिवसापूर्वीच इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्ट चतुर्थी येते, परंतु वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारिका चतुर्थी आलेली आहे। अंगारिका चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली जाते। अंगारिका म्हणजे मंगळ ग्रह, मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका चतुर्थी म्हणतात, कारण या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते असे मानले जातात। या दिवशी व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही, आलेल्या संकटाचे निवारण होते असे म्हटले जाते, म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करत असतात। तर या दिवशी केलेली पूजा आणि उपायांनी बाप्पा नक्की प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण होतात। अंगारिका चतुर्थीचे व्रत केल्याने 21 संकष्ट चतुर्थीचे पुण्य मिळते, म्हणून या दिवशी लहान मुलांसहित अंगारिका चतुर्थीचे व्रत करून श्री गणेशाची पूजा करत असतात। गणेश पुराणानुसार ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वी यांचे पुत्र मंगळ, ज्याला अंगारक असे म्हणतात, यांनी गणपतीची कठोर तपस्या केली होती। त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले। तो दिवस होता मंगळवार आणि संकष्ट चतुर्थीचा होता। गणपतीने त्याला वर दिला की जेव्हा कधी मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने अंगारिका म्हणून ओळखली जाईल, कारण या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांचे सर्व मनोकामना पूर्ण होतील। म्हणून या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्राची पूजा करून हे व्रत सोडले जातात। आता अंगारिका चतुर्थी असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दिवसभर बाप्पाची पूजा करत असतो। जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण या दिवशी गणपतीची सेवा करत असतो, काही प्रभावी उपाय करत असतो किंवा आपण या दिवशी गणपती मंदिरात सुद्धा जात असतो। परंतु प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ असतो आणि ह्या राहू काळामध्ये कोणतीही पूजा सेवा केली जात नाही। अंगारिका चतुर्थीचा दिवस हा खूप महत्त्वाचा असून या दिवशी आपण अनेक सेवा उपासना करत असतो आणि म्हणून आपल्याला उद्या या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही गणपती बाप्पाची पूजा किंवा सेवा करू नका। तर या दिवशी बाप्पाची पूजा करण्यासाठी कोणता शुभमुहूर्त असणार आहे, कारण शुभमुहूर्तावरती केलेली गोष्ट ही सुद्धा सिद्ध होत असते। तसेच अंगारिका चतुर्थीचे व्रत कसे करावे, व्रतामध्ये कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नये, तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। सोबतच लाईक बटनाला देखील क्लिक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या मुलाबाळावर, तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पाची नक्कीच कृपा होईल। तर पहा, उद्या 6 जानेवारीला जी अंगारिका चतुर्थी आहे, तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही बाप्पाची पूजा, सेवा, उपासना किंवा उपाय जे आहे तर ते करायचे नाहीत, कारण ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ हा अशुभ मानला जातो। या राहू काळामध्ये आपण जे काही देवाची सेवा करतो, उपासना करतो किंवा पूजा देखील करतो त्याचे आपल्याला कुठलेही फळ प्राप्त होत नाही। या उलट त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात। आणि उद्या अंगारिका चतुर्थी दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी दिवसभर आपण गणपतीची सेवा करत असतो, म्हणून तुम्हाला मी जे 2 तास मी सांगणार आहे तर हे 2 तासाच्या राहू काळामध्ये तुम्ही गणपती बाप्पाची पूजा अजिबात करू नका। तर कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला पूजा करायची नाही हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी मी सांगणारच आहे। सोबतच या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता महत्त्वाचा शुभमुहूर्त असणार आहे, कोणत्या मुहूर्तावर आपण बाप्पाची पूजा केली जाते तर बाप्पा हे आपल्यावर प्रसन्न होतील, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। परंतु त्या अगोदर तुम्ही मला अंगारिका चतुर्थीचे व्रत केल्याचे फायदे सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा उद्या अंगारिका चतुर्थीला व्रत कराल। जरी तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला व्रत करत नसाल
तुम्हाला काही समस्या असतील, परंतु तुम्ही प्रत्येकाने उद्या अंगारकी चतुर्थीला व्रत जे आहे तर ते करायचंच आहे. घरात जी तुमची लहान मुलं असतील, अगदी लहान नाही परंतु जे व्रत करू शकतील अशा मुलांकडून सुद्धा तुम्हाला व्रत करून घ्यायचे आहे. कारण गणपती बाप्पा जे देवता आहे तर ते बुद्धीचे, ज्ञानाचे देवता आहेत, जे सुखकर्ता आणि दुःखकर्ता आहेत. आणि म्हणून जर या दिवशी मुलांनी व्रत केले तर मुलांची बुद्धी ही गणपती बाप्पांसारखी तलक होते. मुलांवरचे सर्व संकटेही दूर होतात, कारण ते विघ्नहर्ता आहेत. म्हणून मुलांकडून सुद्धा तुम्हाला व्रत जे आहेत तर ते करून घ्यायचे आहेत. तसेच घरातील वडीलधारे व्यक्ती असेल तर त्यांनी सुद्धा हे व्रत करायचे आहे. नवरा बायकोंनी मिळून हे व्रत करा, कारण हे व्रत आपण केले तर या व्रताचा फायदा आपल्या मुलाबाळांना होत असतो. आपल्या आयुष्यातील सर्व संकटेही दूर होतात. आपण सोबतच बघा, अंगारकी चतुर्थीला व्रत केले तर 21 संकष्ट चतुर्थीच्या व्रताचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. म्हणून उद्या प्रत्येकाने उपवास करून गणपती बाप्पाची पूजा ही आवर्जून करायची आहे. हे व्रत केल्याने मंगळ ग्रह हा सर्व कर्जाशी संबंधित असतो आणि हे व्रत जर आपण केले तर कर्जमुक्ती मिळते. आपल्यावर काय एखादं कर्ज असेल तर तेही देखील दूर होतं. कर्ज हे लवकर फिटले जाते, इतका प्रभावी ही अंगारकी चतुर्थीचं व्रत मानले जाते. नावाप्रमाणेच ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी हे व्रत केले तर या व्रतामुळे शांत मिळते. तसेच आता आपण उद्या प्रत्येकजण व्रत करणार आहोत, परंतु व्रताचा एक खूप महत्त्वाचा नियम आहे, जो आपण पाळला तर आपल्याला या व्रताचे 100% फळ मिळत असते. तर आपल्याला या दिवशी दिवसभर व्रत करायचे असते. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करायचे आहे आणि संध्याकाळी जेव्हा चंद्र निघतो ते केव्हा चंद्रोदय होतो तेव्हा तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचे आहे. चंद्राची पूजा करायची, चंद्राला अर्घ्य द्यायचा, दिवा लावून तुम्हाला चंद्राला ओवाळायचा आहे. गूळ आणि शेंगदाणे किंवा साखर शेंगदाणे तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर गणपती बाप्पाची सुखकर्ता दुःखकर्ता ही आरती देखील करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याबरोबर तुम्ही नैवेद्यामध्ये मोदक देखील करू शकता, उकडीचे किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाचे देखील करू शकता. यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे, तरच या व्रताचे फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे. नाहीतर जर तुम्ही दिवसभर व्रत केले आणि संध्याकाळी चंद्राची पूजा न करताच हे जर व्रत सोडून दिले तर या व्रताचे तुम्हाला 0 फळ मिळत असते. म्हणून जेवढे पण व्रत उद्या करणार आहात तेवढ्यांनी हा नियम जो आहे तर तो नक्की पाळायचा आहे. आता उद्या चंद्रोदयाची वेळ कधी असणार आहे तर उद्या चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 9:16 आहे. आणि म्हणून तुम्ही या वेळेमध्ये चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचे आहेत. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला जर तुम्हाला व्रत करायचं असेल तर त्या व्रताला सुरुवात करायची असेल तर ती या अंगारकी चतुर्थीपासून करावी असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं. म्हणून तुम्हाला जर हे व्रत सुरू करायचे असेल तर उद्या अंगारकी चतुर्थीला तुम्हाला व्रत करायचे आहे, बाप्पाची पूजा देखील करायची आहे आणि यानंतर तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला हे व्रत जे आहे तर ते करू शकता. तसेच तुम्ही अंगारिका चतुर्थीचे व्रत करत असाल तर या व्रतामध्ये बघा, मीठ आणि तिखट जे आहे तर ते खाल्ले जात नाही. अंगारकी चतुर्थीला मिठाचे सेवन करू नये आणि तिखट पदार्थाचे सेवन सुद्धा केले जात नाही. या दिवशी अळणी पदार्थ किंवा बिना तिखटाचे पदार्थ जे आहेत ते खाल्ले जातात, म्हणजे फक्त गोड खाऊनच अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जातात. आता हा नियम जर तुम्ही पाळणार असाल तर नक्की पाळा. जर तुम्हाला ते शक्य नसेल ना तर मग तुम्ही उपवासाचे जे काही तिखट पदार्थ असतील तर ते खाऊन सुद्धा हे व्रत करू शकता. परंतु असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थीचे जे व्रत आहे तर ते गोड पदार्थ खाऊन केले जाते, तिखट किंवा खारट जे आहे तर ते खाल्ले जात नाही. तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. तर तुम्हाला मला एक सांगायचं होतं, अनेक जण हा नियम माहिती आहे परंतु बऱ्याच जणांना ही एक गोष्ट अजूनही माहिती नाही, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता आपण पाहूया की आपल्याला कोणत्या 2 तासाच्या राहू काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही. तर उद्या 6 जानेवारी 2026 रोजी मंगळवार असून राहू काळाची वेळ दुपारी 3:03 पासून ते 4:21 असणार आहे. साधारण म्हणजे बघा 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत हा जो 1.5 तास असणार आहे तर तो राहू काळाचा असणार आहे. आणि या काळामध्ये चुकूनही तुम्ही गणपती मंदिरात जाऊ नका.
गणपती बाप्पाची कोणतीही पूजा देखील करू नका, कोणतीही सेवा देखील करू नका, कोणतेही उपाय जे आहे तर ते देखील या वेळेमध्ये करू नका. कारण राहू काळ हा अशुभ मानला जातो. त्यामुळे या वेळेमध्ये कोणतीही सेवा, पूजा, उपासना केली तर त्याचे आपल्याला कोणतेही शुभ फळ जे आहे तर ते मिळत नाही. या उलट आपल्याला त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते सुद्धा भोगावे लागतात. अंगारिका चतुर्थीचा दिवस हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी अनेक जण दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात किंवा एखादे नवीन काम हाती घेत असतात. काही पूजा सेवा जे आहे तर त्या सुद्धा या दिवशी केल्या जातात. म्हणून तुम्ही चुकूनही या 2 तासाच्या राहू काळामध्ये काही सेवा किंवा मग काही नवीन काम तुम्हाला जर करायचं असेल किंवा एखादी वस्तू घ्यायची असेल तर या काळामध्ये तुम्ही खरेदी करू नका. अंगारिका संकष्ट चतुर्थीचा दिवस हा गणपती पूजेसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण या दिवशी साक्षात भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. त्यामुळे गणपती बाप्पाची पूजा ही शुभ मुहूर्तावर केली तर ते खूप शुभ मानले जाते. म्हणून उद्या अंगारिका चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सकाळी 11:15 पासून ते 12:45 हा खूप चांगला मुहूर्त आहे. आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर याच वेळेमध्ये तुम्ही गणपती बाप्पाची पूजा, सेवा, उपासना, उपाय जे आहे तर ते नक्की करा. कारण बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जातो. शुभ मुहूर्तावर मिळणारे फळ हे सिद्ध होते आणि निश्चित असते. आणि म्हणून शक्य असेल तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करा. आणि जर शुभ मुहूर्तावरती तुम्हाला पूजा करणे नाही शक्य झाले तर राहू काळ मी तुम्हाला सांगितलं आहे तर ते सोडून अगदी सकाळपासून ते 9:30-10 वाजेपर्यंत केव्हाही बाप्पाची पूजा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की राहू काळ कधी आहे तर त्या राहू काळामध्ये तुम्हाला पूजा देखील करायची नाही आहे. आणि तुम्ही शुभ मुहूर्तावर पूजा, उपाय, देवाची आराधना करू शकता. जसं की तुम्हाला मी सांगितले सकाळपासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत केव्हाही बाप्पाची पूजा तुम्ही करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आपला परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.